रक्त निघालो दिसत लाल लाल अशी आग वाली पंचा घालून बी येणं परत तेच झालं जे व्हायचं नव्हतं का तेच झालं. तर काय करा उद्या सकाळी ना सकाळी पंचा मला बदलावं लागेल. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज चाललो आपण कामावर आणि कामावर आज काम गावातच आहे. जास्त काय लय लांब नाही. आपले माणसं आधीच गेलेत कारण की माझी राहिली होती नेरी म्हणजे पेटपूजा राहिली होती त्यामुळे जर मी आणलं लेट जावा. तर चला आता आपण चालत पाय आता तर काय आपल्याला गाडीत लागणार नाही मला असं वांदीसाठी. आज गाडीचं काम पप्पाला होतं म्हणून पप्पा गाडी घेऊन गेलेत त्याच्यामुळे जास्त काय आज पायच. तर चला भेटूया डायरेक्ट साईट. मित्रांनो आता आपण कामावर पोहोचलो. तुम्हाला दिसतच असेल मागं काम चालू आहे. सोपं आहे काय काम करणं. आज तुम्हाला दाखवतो मी एवढं टावर बांधायचं. आज जितकं म्हणजे तितकं नाही बांधायचं. टावर बनवायचे आता आपल्याला. इथून 7 फूट बनवायचे. जे खालची दिसेल की तिथून वरी डायरेक्ट 7 फूट बनवायचे. म्हणजे माझे इतकं येतं हात इतकं असं असं वर केलं ना हात असं त्याच्यापर्यंत येते म्हणा. बघा आता परांची गिरांची जुगाड एवढं घेऊन नंतर पुन्हा परांची जुगाड करू काहीतरी. टेन्शन राहणार नाही. इथं एक पिलर आहे आणि इथं अखंड डायरेक्ट भीत वरी 7 फूट आणि इथून इकडं तर आता एंडच आहे. 4चा तर काय सवालच उठत नाही. तिकडे 9चा सवाल उठत नाही. डायरेक्ट जसं तसंच वर घ्यायचं. तर बघू काय होते. तर माल खाली झालाय आणि आमचे दादा इथं पाणी हाणायचे. वेस्ट बी घ्यावा इटा बिटा नंबर 1 आणलेले आहेत दादा पाणी हाण. तर मित्रांनो आता वरचं काम आपलं झालेलं नाही तरी मी खाली पाणी प्यायला होतो. पण सीन कसं झालं वरी पप्पा काम करायचं आहे मी खाली चिल्या आणि बल्ल्या आणायचा. चला आहे पांडवा ठेवा आपण. चलो तुम्हाला दाखवतो मी चिल्या आणि बल्ल्या कसे घ्यायचे आणि पप्पा वरी काम करायचे नाही ते पण दाखवतो तुम्हाला. वर जाणार ते मी पण चिल्या आणि बल्ल्या आणल्या आणि पप्पा वर काम करायचं. एवढं झालंय समोर पण झाले ते पप्पा दिसतील ना आपले. चाबी तेव्हा ते पप्पा काम करायचे आणि मी आता चाललो पांडव आणि मी चाललो. आपल्याला काय करायचे आणि परशांत तुला 1 घंटा जरा आवाज द्यायला बडे. वाढता ना एवढं मोठं आणलंय बघा 2 बल्ले. मला भलत का काही काय काय मित्रांनो चहा आलाय. चहाला नेमकं आता जेवण झालंय बघा हात धुतलाय आणि हे डबे गिबे नेमकं आणि पप्पा होते म्हणून झालंय आपलं काम आणि चहा आलाय. असं बोट फुटलंय कचाडून इमानदारी कडक चहा. मामा म्हणजे आमचा भास आहे बोट दाखवू फुटलेलं असं फुटले कचाडून बघा. हे तुम्हाला काय असं फकडपडे मध्ये आणि वरून पुन्हा चहा आणलाय दादानी. मग दादा ओ साडू 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 आपल्याला मी काढून नको काय साडू. मित्रांनो सगळं काम झाले. सगळं गुलाबी झालं आणि तुम्हाला पाठीमाग काम दिसत असं तेव्हा एवढं झाले आणि बोटाचं बघा कसं झाले. हे सगळे खड्डे सोपं माय सगळं सिमेंट झाले.
नाही इतके काम झाले. आणि आता उद्या दिवसापुरतं आहे इथं चौकट एक बसायची आणि बाकी सगळं काम ओके रेडी करायचं. आणि डबल एकदा प्लॅन बदलला तर इथं डायरेक्ट खिडकी जात आहे 3x4ची. आता नुसतं खिडकी बसायची झालं मग तिकडची तर डायरेक्ट लेवलच आहे. नंतर पुन्हा काय नाही विषय संपला. मग आता जाऊ घरीच जाऊन दुसरीकडे कुठे जाणार आहे मग दादा बापून आहे. बोट फुटलेत बघा रक्त निघाल नुसतं बोकाड पडले हे नुसते बोट फुटले. कायच करा आता एवढं झालं बघा ते दिसलं का. आणि इकडे पोरं खेळायला क्रिकेट. चला आपण जाऊ आता डायरेक्ट चालत आता आपण घरी. रक्त निघालो दिसत लाल लाल अशी आग व्हाली. पंचा घालून बी येणं परत तेच झालं. जे व्हायचं नव्हतं का तेच झालं. तर काय करा उद्या सकाळी ना सकाळी पंचा मला बदलावं लागेल. रक्त निघाला उद्या त्याला काम करता येते की नाही काय माहिती. तसं नाही करावं लागणार. बँडेज मारावं लागेल ना. बँडेजच्या नंतर पुन्हा हे करावं लागेल पंजा घालायला लागेल. नाहीतर तर उद्याच्याला काम केलं की फुफुटाक. आता मी पोहोचलो घरी. माझ्यापाशी आहे दुसरा फोन. आणि आता वाजलेत 6 वाजून काहीतरी मिनटं झालीत ना. 6 वाजून 6 मिनटं झालीत. आता बेस्ट मी आणलं वरी हे बघा. एक साईडकडून चहा आणि एक साईडकडून गरम पाणी थोडी म्हणजे टावेल आणली एक. आणि ह्या कोपऱ्यात आहे ना मांजरीची पिल्ली बसलेत म्हणा. मी त्याच्याकडे असं तेला असं दाखविलं की मी त्याच्याकडे बघितलंच नाही. तर ते मग नुसतं माझ्याकडे बघायचं. मी त्याच्या जवळ जाऊन आलो तरी ते म्हणजे असं वाटत नाही की मी त्यांच्याकडे बघायला म्हणून. तर मी आपली बेस्ट आता हे भितार दिसायला पाठीमागं ह्याच्यावर बसतो आणि बेस्ट हातपाय देतो आणि मग पितो चहा. दम आला बाबा ते चंबू वरी आणू तर पायऱ्यावर. तर एकदा चला हातपाय घेत धुवून बेस्ट खाली मिरची आणलेल्या आहेत पप्पानं. तर तेवढ्या भरून घेऊ का भरतीत काय माहिती. ऑटोमॅटिक मी खाली जाऊ सर तर बघू. आणि हातपाय धुवून बघा बेस्टपैकी. तर आता जाऊ खाली बघू काय म्हणते तर काय नाही. तर कसं आहे मा सोपं नवं. सोपं नवं मा पैसे घातलेत मी पैसे. मित्रांनो याने मिरच्या पण घेतल्या भरून. मी वेस्ट वरीच राहिलो. तर चला आजचा ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.